दरम्यान आज संध्याकाळी होणाऱ्या कसूरींच्या पुस्तक प्रकाशनाला पूर्ण संरक्षण देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। सुधींद्र कुलकर्णींवर शाईफेक केल्याप्रकरणी हल्ला करणं, दंगल माजवणं आणि मारहाण करणं या कलमांतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अँटॉप हिल पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाय संध्याकाळच्या कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या या परिपत्रकाद्वारे परदेशी नागरिकांची सुरक्षा ही आमची जबाबदारी असल्याचं म्हटलंय। या संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। प्रकाशनाचा सोहळा आज नेहरू सेंटर इथे पार पडणार आहे। मात्र या सगळ्याला शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे। गेली काही दिवसापासून शिवसैनिकांनी पाकिस्तानी कलाकार असतील किंवा पाकिस्तानशी संबंधित जे कार्यक्रम असतील या सगळ्यांना पुन्हा एकदा विरोध सुरू केलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सुधींद्र कुलकर्णी यांनी जो आरोप केलेला आहे की त्यांच्यावरती काळं फासण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच हा जो कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालेला आहे। आणि ज्या ठिकाणी हा सगळा कार्यक्रम पार पडणार आहे त्या नेहरू सेंटरच्या तिथे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। काल या परिसरामध्ये एक गाडी जी आहे ती जळलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळाली होती। त्यामुळे वादविवाद जो आहे तो वाढू नये किंवा हा सगळा वाद चिघळू नये त्यामुळे पोलिसांनी जो आहे या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय। काही तासामध्ये जो आहे तो हा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे राज्य सरकारने जो आहे अशा पद्धतीचे जे कार्यक्रम होतील त्यांना सुरक्षा दिली जाईल अशा पद्धतीचं घोषणा केलेली आहे। मात्र एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवर होणारा वादविवाद पाहता मुंबई पोलिसांनी जो आहे ज्या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोय त्या ठिकाणी मोठी आणि चोख व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। झी मीडियासाठी देवेंद्र कोलटकर, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।